नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती स्विंग ट्रेड मराठी या YouTube चॅनलवरती आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या नवीन व्हिडिओचा टॉपिक आहे स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय. तर आज आपण जाणून घेणार आहोत स्विंग ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय. आपण ज्या टॉपिकसाठी चॅनल सुरू केला आहे स्विंग ट्रेडिंग, तर ते स्विंग ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय, तर या व्हिडिओमधून आपण ते जाणून घेऊ. ओके, मागचे 2 व्हिडिओ मी तयार केले आहेत. एक ॲक्सिस बँक या स्टॉकचं ॲनालिसिस केलंय आणि एक आपल्या चॅनलचं ओळख म्हणून एक व्हिडिओ तयार केलाय की आपल्या चॅनलवरती कोणत्या प्रकारचं कंटेंट येईल. जर तुम्ही बघितलं नसेल तर ते जाऊन बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओ असतील तर ते आपण सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील नोटिफिकेशनच्या माध्यमातून. ओके, तर चला मग आज स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले म्हणजे स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय बघू आपण. याच्यात जे ट्रेडिंगचे टाईप असतात म्हणजे ट्रेडिंगचे प्रकार कोणते, तर ट्रेडिंगचे प्रकार एक झालं इंट्राडे, दुसरं झालं स्विंग ट्रेडिंग आणि तिसरं झालं इन्व्हेस्टमेंट. तर हे मुख्यतः 3 प्रकार आहेत ट्रेडिंगचे. तर स्टॉक मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करताना या 3 प्रकारमध्ये ट्रेडिंग केलं जातं वेगवेगळ्या ट्रेडरकडून. आता ट्रेडरचं नेचर काय आहे, ट्रेडरला कोणतं स्विंग म्हणजे ट्रेडिंग सूट होतं, ट्रेडिंगचा टाईप, तर त्या टाईपनुसार तो ट्रेड करत असतो स्टॉक मार्केटमध्ये. तर पहिलं झालं इंट्राडे. इंट्राडेमध्ये आपला जो ट्रेड असतो तो 1 दिवसासाठी व्हॅलिड असतो. म्हणजे समजा आज आपण ट्रेड बाय केला तर तो आपल्याला आजच विकावा लागेल. म्हणजे त्याच्यात प्रॉफिट असेल किंवा नसेल, लॉस असेल किंवा सेम प्राइसला असेल, तर आपल्याला तो आजच कंप्लीट करावा लागेल. जर आपण कंप्लीट केला नाही तर सिस्टम स्वतःहून तो कंप्लीट करते, स्क्वेअर ऑफ करते 3:30 वाजता जेव्हा मार्केट बंद होतं तेव्हा. ओके, हे झालं इंट्राडे म्हणजे 1 दिवसाचा ट्रेड. त्याच्यानंतर दुसरा झाला इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटमध्ये काय असतं की लॉंग टर्म, म्हणजे 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष हा जो टाइम स्पॅन असतो. जर आपण आज एक स्टॉक घेतला आणि तो आपण एक पुढच्या 5, 10 वर्ष, 15 वर्षासाठी ठेवणार असतो, तर त्याला एक इन्व्हेस्टमेंट म्हणतो. ओके, तर तिसरा प्रकार जो आपण आज ऍक्च्युअल मध्ये बघणार आहोत तो म्हणजे स्विंग ट्रेडिंग. तर स्विंग ट्रेडिंग मध्ये काय असतं की याचा जो टाइम स्पॅन असतो तो असतो 2 आठवडे, 2 दिवसापासून पण असू शकतो. काही ट्रेड जे असतात ते आपण घेतल्यानंतर लगेच 2 दिवसात किंवा 4 दिवसात पण त्यांचे ट्रेड येऊ शकतात. पण एक आयडियल काय असतं की स्विंग ट्रेडिंगचे जे टाइम स्पॅन असतो तो काय असतो 2 वीक, 2 आठवड्यांपासून एक 6 महिने, 8 महिने ते 1 वर्षापर्यंत असतो. ओके, हा त्याचा टाइम स्पॅन असतो. आता याच्यामध्ये असं आहे का मग की 2 आठवडे ते 6 महिने किंवा 8 महिने किंवा 1 वर्ष सांगितला म्हणजे बरोबर 1 वर्षात त्याचा जो काही टार्गेट असेल तो यायलाच पाहिजे, असं काही गरजेचं नाहीये. ओके, आता याच्यामध्ये मार्केटच्या कंडिशन्स किंवा मार्केटमध्ये काही फॅक्टर्स असतात ते कन्सिडर होतात. जर मार्केट कंटिन्युअसली वरती जात असेल, अप ट्रेंड मध्ये असेल, तर आपले जे टार्गेट असतात स्ट्रॅटर्जीनुसार बाय केलेले आणि त्याच्यानंतर आपले जे टार्गेट ठरलेले असतात ते टार्गेट आपले 2 महिन्यात, 1 महिन्यात किंवा 15 दिवसात पण येऊ शकतो. बट जर मार्केटमध्ये जर डाऊन ट्रेंड चालू असेल, मार्केट करेक्शन मोड मध्ये असेल, तर आपले तेच 2 महिन्याऐवजी त्यासाठी 6 महिने लागू शकतात. जर एखाद्या ट्रेडसाठी 6 महिने लागणार असतील तर त्याच्यामध्ये 1 वर्ष, 1 वर्षाच्या वरती 1-2 महिने, 3 महिने असं पण लागू शकतं. ते डिपेंड करतं आपल्या मार्केटच्या कंडिशन वरती. पण एक जनरल जो असतो म्हणजे समजा आपण 10 ट्रेड घेतले तर 10 पैकी 6-7 ट्रेडचा जो ऍव्हरेज टाइम असतो तो एक 6 महिने, 8 महिने ते 1 वर्षापर्यंत असतो जास्तीत जास्त, म्हणून तो एक टाइम स्पॅन आपण कन्सिडर केलाय. ओके, आता याच्यामध्ये टाइम स्पॅन का वाढतो, कमी होतो, तर याच्यामध्ये बघा, आता हा निफ्टीचा चार्ट आहे. ओके, मी ट्रेडिंग व्यू यूज करतो अनालिसिस करण्यासाठी. तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही ते अकाउंट ओपन करून करू शकता. त्याच्यामध्ये इझी आपण चार्ट आणि अनालिसिस करू शकतो. आता बघा, आता लॉंग टर्म मध्ये जर बघितलं तर निफ्टीचा जो ट्रेंड आहे तो अप ट्रेंडच असतो. ओके, आता हे जे मध्ये करेक्शन होतात हे टेम्पररी करेक्शन होतात. आता याच्यामध्ये टाइम स्पॅन का व्हॅरी होतो, जर समजा आपण इथं बाय केलं, त्याच्यानंतर इथे बाय केलं, समजा आपल्या स्ट्रॅटेजीनुसार सिग्नल आले. आता हा निफ्टीचा चार्ट दाखवतोय म्हणजे आपल्याला निफ्टीमध्ये काही बाय करायचं नाही. ओके, निफ्टीच्या ट्रेंडवरती बाकीचे जे मेजर स्टॉक असतात त्यांचा ट्रेंड चालू असतो.
जर निफ्टी अप ट्रेंड मध्ये असेल तर ते पण अप ट्रेंड मध्ये असतात, बरोबर. कारण निफ्टी हे एक ग्रुप ऑफ स्टॉक मिळून हा इंडेक्स तयार झालेला आहे, बरोबर. तर समजा आपण एखादा स्टॉक निफ्टी जेव्हा ह्या लेवलला असेल किती 17,095 तेव्हा बाय केला, तर निफ्टी अप ट्रेंड मध्ये असल्यामुळे आपले स्टॉक पण अप ट्रेंड मध्ये असतात. तर त्यावेळेस आपला टाइम स्पॅन जो आहे तो 1 महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिन्यात येऊन जाईल. पण जर एखाद्याने इथं बाय केला 22,600 किंवा 23,000च्या आसपास, किंवा एखाद्याने इथं टॉपला बाय केला किती 25,600 वगैरे या लेवलला किंवा 26,000च्या लेवलला, तर त्याच्यानंतर मार्केटने करेक्शन केलं, बरोबर. आता इथं तुम्ही बघू शकतात मार्केट, आता एक मी डिलीट करतो. आता मार्केटने 26,000 एक्झॅक्ट म्हणजे मी सांगू शकत नाही, बट एक आपण लेवल बघू शकतो, एक रेंज 26,200-300च्या या लेवल पासून मार्केट करेक्ट झालं. ओके. तर ह्या केसमध्ये काय होऊ शकतं की याचा जो टाइम स्पॅन असतो तो टाइम स्पॅन वाढू शकतो. म्हणजे एखाद्या ट्रेडमध्ये जिथे 6 महिने टार्गेट येणार असेल, तर ह्या डाऊन ट्रेंड किती दिवस चाललं, सप्टेंबर पासून किती दिवस, ऑलमोस्ट मार्च पर्यंत, म्हणजे एक 6 महिने. म्हणजे हा 6 महिन्याचा स्पॅन हा आपल्याला वेट करावा लागतो आणि त्याच्यानंतर पुढच्या 6 महिन्यात तो टार्गेट आपलं अचीव करून देईल, बरोबर. म्हणजे मार्केटच्या कंडिशन नुसार आपला हा टाइम स्पॅन हा व्हॅरी होत राहतो. म्हणजे 1 वर्ष, 1 वर्षाच्या आसपास व 1 वर्षाच्या 2-3 महिने पुढे पण जाऊ शकतो, बरोबर. तर त्याच्यामुळे हा टाइम स्पॅन एक 2-3 वीक पासून तर 1 वर्षापर्यंत आपण कन्सिडर करतो. आता याच्यामध्ये असं नाहीये की आपला आपल्या पोर्टफोलिओमध्ये जे पण आपण स्टॉक घेतले स्विंग ट्रेडिंग साठी, समजा आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण 20 स्टॉक घेतले, तर 20 स्टॉकने फक्त 1 वर्षानंतरच त्याचं टार्गेट येईल असं काही नसतं, बरोबर. कारण आपल्या पोर्टफोलिओमध्ये हे वेगवेगळ्या सेक्टरचे स्टॉक असले पाहिजे, म्हणजे त्याला आपण डायव्हर्सिफिकेशन म्हणतो. आणि एक इक्वल अमाऊंट ऑफ पर्सेंटेज आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे. म्हणजे समजा आपण जसं 5% इन्व्हेस्ट करत असू तर आपले 20 स्टॉक येतील, बरोबर. 5% एका स्टॉकमध्ये, तर 100% मध्ये आपले किती 20 स्टॉक येतील. तर 20 स्टॉक हे वेगवेगळ्या सेक्टरचे असतील. तर सेक्टर रोटेशन हे जर तुम्ही ऐकलं असेल तर स्टॉक मार्केटमध्ये काय होतं की सेक्टर रोटेशन होत असतं. मग एका वेळी एक सेक्टर झालं, समजा बँकिंग सेक्टर अप जात आहे, तर बाकी कन्स्ट्रक्शन सेक्टर असेल किंवा बाकी मेटल सेक्टर असेल, ऑटो सेक्टर असेल, तर ते थोडं एक साइडवेज असेल किंवा डाऊन ट्रेंड मध्ये असेल. मग आपल्या स्टॉकमध्ये जे पण बँकिंग सेक्टर रिलेटेड स्टॉक असेल ते अपमूव्ह देतील आणि आपले टार्गेट त्यांच्यामध्ये अचीव होईल. ते ट्रेड कंप्लीट झाल्यानंतर आपण दुसऱ्या सेक्टरमध्ये यूज करू शकतो ट्रेड घेण्यासाठी. तर ह्या प्रकारे एक स्टॉक मार्केट वर्क होतं, बरोबर. तर आता तुम्हाला समजलं असेल की स्विंग ट्रेडिंगचा टाइम स्पॅन काय आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला एक डेली कॅन्डलस्टिक यूज करावं लागतं. आपण जो कॅन्डलस्टिक असतो एक दिवसाचा, आता ही कॅन्डल जे काही सजेस्ट करते स्ट्रक्चर, म्हणजे एक दिवसाचा हाय लो आणि जे पण असेल रेड किंवा ग्रीन क्लोज झाले असेल ते सजेस्ट करते, ते आपल्याला इथं रिप्रेझेंट करते चार्ट वरती. तर आपण स्विंग ट्रेडिंग साठी कोणता टाइम स्पॅन यूज करणार, 1 डे चार्टचा जो इंटरवल असेल तो, एक दिवसाचा एक कॅन्डल, बरोबर. आता स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय ते समजलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण टाइम इंटरवल काय यूज करणार आहे ते समजलं. आता स्विंग ट्रेडिंगचे फायदे काय आहेत. स्विंग ट्रेडिंगचा फायदा असा आहे की जे लोक जॉब करतात, सर्व्हिस करतात किंवा पार्ट टाइम एखादा बिझनेस करत असतील, त्या लोकांना फुल टाइम स्क्रीनवरती बसून सकाळी 9:15ला जेव्हा मार्केट ओपन होतं तेव्हा स्क्रीनवरती बसून अनालाइज करणं किंवा बाकी ऑप्शन चेन बघणं, फ्युचर ऑप्शन मध्ये काय चाललंय त्या गोष्टी बघणं किंवा न्यूज बघणं, ह्या गोष्टी पॉसिबल नसतात. किंवा तेवढं बाकीच्या गोष्टींमध्ये जे नॉलेज असतं ते ट्रेडिंग सायकोलॉजी असेल, मनी मॅनेजमेंट असेल किंवा स्ट्रॅटजीचं मॅनेजमेंट असेल, त्या गोष्टी पॉसिबल नसतात. त्यांच्यासाठी हा स्विंग ट्रेड एक बेस्ट ऑप्शन आहे. ओके. म्हणजे आपण आपल्या ऍक्टिव्ह जे पण इन्कम सोर्स असतील, ऍक्टिव्ह आपलं जे काही वर्क असेल, जसे की जॉब असेल किंवा बिझनेस असेल किंवा कोणी स्टुडंट असेल, त्यांच्यासाठी हे एक बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे आपण फक्त दिवसातील एक अर्धा तास, 1 तास आपल्या स्ट्रॅटर्जी नुसार आपला बाईंग पॉईंट आला आहे की नाही आलाय हे आपण आपल्या स्टॉक मध्ये वॉच लिस्ट मध्ये चेक करायचं.
जसं की मी इथं एक वॉच लिस्ट तयार केली आहे, एक एक्झाम्पल साठी तुम्हाला दाखवतोय की याच्यामध्ये एक वॉच लिस्ट असते. तर मी बघेल, समजा मी इथे एखादं इंडिकेटर लावलं, की हे एक इंडिकेटर लावलं SMA 200 डेचं मुव्हिंग ॲव्हरेज लावलं. समजा याच्यावरती माझा काही इंडिकेटर असेल की स्ट्रॅटर्जी असेल की नाही, ह्या पॉइंटला आला तर मी बाय करणार. ओके, तर रोज आपण असे स्टॉक चेक करायचं 15-20 मिनिटं की ठीक आहे आपल्या स्ट्रॅटेजीनुसार इथे बाईंग पॉईंट येतोय की नाही येतोय. ओके, तर आपल्याला लगेच चार्टमध्ये दिसेल. आणि जर बाईंग पॉईंट आला तर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी तो ट्रेड घेऊ शकतो. बरोबर, तर हा एक फायदा आहे. आता फायदा असल्यामुळे त्याच्यामध्ये तोटे काय आहेत? तोटे काय नाही, याच्यामध्ये आपल्याला जास्त दिवस वेट करावा लागतो. वेट इन द सेन्स, त्याला वेट नाही म्हणत आपण, पेशन्स म्हणतो. कारण मार्केट हे आपलं पेशंट टेस्ट करतं. ओके, मार्केट आपल्याला कधीच एका लिनियर वेने मूव्ह होताना दिसणार नाही. बरोबर, आता लॉंग टर्म मध्ये बघितलं तर हा चार्ट तुम्हाला वाटेल ब्ल्यू स्टार कंपनी. ओके, ब्ल्यू स्टार लिमिटेड. तर इथून आपण एक अप्रॉक्सिमेटली 171 पासून हा स्टॉक आता आलाय किती, 1764, 1700 पर्यंत आलाय. जर तुम्ही म्हणणार की याच्यामध्ये एक जवळपास एक अप्रॉक्सिमेट मी बघितलं तर 794% याने रिटर्न दिले, कधी 2017 पासून. बट आता हा झाला लॉंग टर्म व्ह्यू, पण याच्यामध्ये जर बघितलं तर एक आता चार्ट प्लॉट झाल्यानंतर, मार्केट एवढ्या दिवसानंतर ते कॅन्डल फॉर्म होऊन गेल्यानंतर, मार्केट प्राइस तेवढी वरती गेल्यानंतर आपल्याला वाटतं की नाही वरती गेलाय. बट जेव्हा ह्या पॉइंटला असेल हा स्टॉक, बरोबर, 300च्या प्राइसला असेल, एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, 300च्या प्राइसला जेव्हा ट्रेड करत असेल, 400 पर्यंत गेला आणि 400 पासून हा किती क्रॅश झाला, जवळपास 50% क्रॅश झाला. म्हणजे जर तुम्ही याच्यामध्ये 10,000 अमाऊंट लावली तर तुमचे 5,000 लॉस. बरोबर, तुम्ही म्हणणार मग हा कोरोनाचा पिरियड होता. बरं, दुसऱ्या वेळेस आपण बघू, कोरोना संपल्यानंतर सुद्धा बघू आपण. ओके, आता इथे इथून हा किती झाला क्रॅश, 25 ते 30% क्रॅश झाला. म्हणजे हे मोठे मोठे जे आपल्याला लॉंग टर्म मध्ये दिसतात की एवढा 700-800% याच्यामध्ये गेन आला. बट जे आपण छोटे छोटे याच्यामध्ये करेक्शन बघितले ना, तर ते सुद्धा एक 25-30%, 50% पर्यंत करेक्शन होतं. आता इथून बघा, हा ऑल टाइम हाय पासून किती करेक्ट झाला होता, 35%. 35% म्हणजे आपण जर समजा 10,000 लावले तर 3500 रुपये, 3,500 रुपये आपले जर लॉस दिसत असेल, 1,00,000 लावला तर 3,500 रुपये, सॉरी 35,000 रुपये आपला लॉस दिसत असेल, तर तुम्ही समजू शकता की एका ट्रेडरची काय कंडिशन होऊ शकते. बट ह्या गोष्टींमधून आपलं पेशन्स मार्केट हे टेस्ट करत असतं. आपला जो कॉन्फिडन्स आपल्या स्ट्रॅटर्जीवर असला पाहिजे, बॅक टेस्टेड स्ट्रॅटर्जीवर असला पाहिजे आणि आपल्या निवडलेल्या स्टॉकवरती असला पाहिजे. तो फंडामेंटली आणि फायनान्शियली स्ट्रॉंग असला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये करेक्शन जरी आलं, ते प्रॉफिट बुकिंग जरी आलं, तर ते वरतीच गेला पाहिजे. बरोबर, आता याच्यामध्ये बघा, बॉश ही कंपनी आहे. बॉश कंपनीमध्ये जेव्हा मार्केट सप्टेंबरमध्ये, मी जेव्हा सांगितलं तुम्हाला, सप्टेंबर पासून हा खाली आला, तर किती खाली आला, जवळपास 30-32%, 35% खाली आला. पण त्याच्यानंतर जेव्हा मार्केटने अपमूव्ह द्यायला सुरुवात केली, तर इथून हा जवळपास याने 50% रिटर्न दिले. किती दिवसात आपण जर चेक केलं, किती दिवसात, 141 डेज, म्हणजे 140 दिवसात. आता याच्यामध्ये जवळपास पाच पाच महिन्यात आपण म्हणू शकतो की 5 महिन्यात 50% रिटर्न दिले. आपण साधे FD जरी केली तरी त्याच्यामध्ये 4-5-6% जास्त इंटरेस्ट आपल्याला भेटत नाही. बट इथे आपल्याला एक 6 महिन्याच्या याच्यामध्ये 40-50% रिटर्न भेटतो. बट आपल्याला काय करावं लागतं, जर एखादा आपला स्टॉक ह्या पॉइंटला बाय केलेला असेल, ओके, तर मार्केट वरती गेलं, आपल्याला अजून आशा होती आपल्या स्ट्रॅटेजीनुसार की तो वरती जाईल. बट मार्केट काय झालं, खाली झालं. आणि ह्या पॉइंट पासून मार्केट आपलं करेक्ट झालं, सॉरी स्टॉक करेक्ट झाला 16%. तर आपल्यामध्ये पेशन्स पाहिजे आणि तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे, तेवढं आपलं बॅक टेस्टेड पाहिजे स्ट्रॅटेजी की ही वर्क होईल, याच्यानुसार स्टॉक वरती जाईल. आपला तेवढा स्टॉक वरती कॉन्फिडन्स पाहिजे की इथून जरी खाली आला तरी टेम्पररी रिझन्समुळे, ओके, हा खाली आला, याच्यानंतर हा वरतीच जाईल. जर एवढा क्रॅश आपण होल्ड केला, पेशन्स ठेवले, तर मार्केटने तिथून
त्याच्या प्राइस पर्यंत आलाच, बट तिथून पुढे त्या प्राइस पासून पुढे किती 21% रिटर्न दिले, बरोबर. म्हणजे हा फायदा असतो स्विंग ट्रेडिंग मध्ये. आपण लॉस मध्ये विकायचं नसतो, बट आपला अप्रोच काय असला पाहिजे. अप्रोच मध्ये स्टॉक सिलेक्शन एक महत्वाचं आहे, त्याच्यानंतर आपण कोणती स्ट्रॅटेजी वापरतो ते महत्वाचं आहे, पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन महत्वाचं आहे. या 3 गोष्टी, आणि या 3 गोष्टी आपल्या हातात असतात की आपण स्टॉक सिलेक्शन कोणतं करतो, त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी कोणती यूज करतो, त्याच्यानंतर त्याचं टार्गेट काय असेल, टार्गेट प्राइस काय असेल हे ठरवतो. ह्या 3 गोष्टी आपल्या हातात असतात. त्याच्यानंतर चौथी गोष्ट काय, डायव्हर्सिफिकेशन, म्हणजे इक्वल अमाऊंट ऑफ जे मनी असतात, इक्वल अमाऊंट ऑफ पैसे पर्सेंटेज वाईज आपल्या पोर्टफोलिओच्या 5% जर आपण ठरवलं तर 5%च प्रत्येक स्टॉक मध्ये आपण इन्व्हेस्ट करायचे. दुसरे अपॉर्च्युनिटी नसतील तर आपण तो पैसा तसाच ठेवायचा, जेव्हा अपॉर्च्युनिटी येईल तेव्हा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं. हा रूल आपल्याला फॉलो करावा लागतो. या गोष्टी आपल्या हातात असतात. बाकीच्या मार्केट व्होलॅटिलिटी, त्याच्यानंतर हे टेम्पररी मार्केट करेक्शन, या गोष्टी आपल्या हातात नसतात. ओके, तर याच्यामध्ये आपण पेशंटली होल्ड केला तर आपल्याला नक्कीच रिटर्न भेटतात. ही एक गोष्ट याच्यामधून एक मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. तर एक याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंगचा एक आपण डिसएडव्हान्टेज म्हणू शकतो की जे पेशंटली होल्ड करत नाही तर त्यांना अल्टिमेटली मग ते काय करतात, पॅनिक होऊन लॉस मध्ये विकतात. जर एखादा व्यक्ती इथे बाय केल्यानंतर सपोज त्याचा ट्रेड 15% लॉस मध्ये दिसत असेल आणि त्याने इथं पॅनिक होऊन सोल्ड केला, ओके, तर त्याला इथे परत वरती आल्यानंतर आपल्या स्ट्रॅटेजीनुसार जर त्याने बाय सेल डिसिजन घेतला नाही तर तो लॉस सहन करावा लागेल. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले काय, मार्केटमध्ये लर्निंग, त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी आपल्यासाठी कोणती सूट होते ती स्ट्रॅटेजी फाइंड आउट करणं, किंवा ती स्ट्रॅटेजी बॅकटेस्ट करणं, किंवा एक पेपर ट्रेड करणं, त्याच्यानंतर ऍक्च्युअल ट्रेडिंग करणं, आणि जेव्हा आपले ट्रेड ऍक्टिव्ह असतील तेव्हा पेशंटली होल्ड करणं, बाकीचे जे न्यूज असतील त्याच्याकडे लक्ष न देणं. लक्ष का देत नाही, कारण आपले जे स्टॉक असतील तर ते आपण चांगले ब्ल्यू चिप स्टॉक कन्सिडर करू, कारण ते टेम्पररी करेक्ट होऊ शकतात, बट लॉंग टर्म मध्ये ते वरतीच जातील, ते अप ट्रेंड दाखवतील. तर अशा स्टॉक मध्ये आपण जर ट्रेडिंग केली तर आपण नक्कीच स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून आपण पैसे कमवू शकतो. ही एक दुसरी गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणायची झाली तर काय की याच्यामध्ये जे काही शॉर्ट टर्म व्होलॅटिलिटी असते, जर सपोज US रिलेटेड, US इंडिया ट्रेड डील किंवा बाकीचे चायनाचं कॉन्फ्लिक्ट असेल, पाकिस्तानचं कॉन्फ्लिक्ट असेल, यांच्या रिलेटेड जर काही न्यूज आली तर ते गॅप अप, गॅप डाऊन या गोष्टी होण्याचे चान्सेस असतात. ओके, सपोज आपलं पाकिस्तान बरोबर वॉर सुरू झालं तेव्हा मार्केट डाऊन होतं, मार्केट खाली आलं, किंवा बाकी रशिया युक्रेनचं जेव्हा वॉर होतं तेव्हा ते मार्केट गॅप डाऊन ओपन होतं, मार्केट खाली येतं. आता इंडिया पाकिस्तानचं वॉर जेव्हा थांबलं तेव्हा मार्केट ग्रीन मध्ये आलं, म्हणजे वरती आलं. तर ह्या गोष्टी असतात, ही व्होलॅटिलिटी सहन करता आली पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्या स्ट्रॅटेजीवर पूर्ण कॉन्फिडन्स असला पाहिजे. तो कॉन्फिडन्स येतो डेली चार्ट बघून, डेली पेपर ट्रेड कसा जातोय ते ट्रॅक करूनच आपल्याला तो कॉन्फिडन्स येईल, बरोबर. बॅक टेस्टिंग करून, स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग म्हणजे मागे ह्या स्टॉक मध्ये ही स्ट्रॅटेजी आल्यानंतर याचे टार्गेट आले की नाही आले, किती वेळा स्ट्रॅटेजी ऍक्टिव्ह झाली आणि किती वेळा टार्गेट आले, आणि तो किती टाइम स्पॅन मध्ये आला. तर हे आपण जेव्हा टेस्ट करू, बघू, तेव्हा आपल्याला त्याच्या स्ट्रॅटेजीवरती किंवा आपल्या लर्निंग वरती कॉन्फिडन्स येईल, तेव्हाच आपण ट्रेड घेऊ शकतो. ओके, हे झालं फायदे. आणि एक तोटा आपण म्हणू शकतो की जास्त टाइम स्पॅन साठी होल्ड करावं लागतं किंवा टाइम स्पॅन वाढवू शकतो, बट आपल्याला याच्यामध्ये लॉस होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. हा एक फायदा आहे, बरोबर. तर याच्यामध्ये एक बोनस पॉइंट तुम्हाला सांगतो की आपल्या स्विंग ट्रेडिंगचं एक वेगळेपण काय राहणार आहे. ओके, तुम्हाला आतापर्यंत 3 पॉईंट क्लिअर झाले असेल की स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, स्विंग ट्रेडिंग कोणासाठी आहे, कोणासाठी फायद्याची ठरू शकते, आणि स्विंग ट्रेडिंगचे फायदे आणि तोटे काय, हे 3 पॉईंट झाले. आता चौथा पॉईंट एक बोनस पॉईंट म्हणून सांगतो की आपल्या स्विंग ट्रेडिंग इथून पुढे मी जे काही व्हिडिओ टाकणार आहे या युट्यूब चॅनलवरती,
तर त्याच्यामध्ये एक बोनस पॉईंट काय राहणार आहे की मी एक ॲनालिसिस देईल, एक लर्निंग पॉईंट देईल. त्या लर्निंग पॉईंट नुसार तुम्ही फ्युचरमध्ये जे काही तसं स्टॉक बिहेव करेल, ओके, मार्केट करेक्शन झाल्यामुळे स्टॉक खाली येणं, हे असे काही स्टॉकचे बिहेवियर असतील तर तुम्ही ते अप्लाय करायचे, चेक करायचे, बरोबर. आणि त्याच्यामधून एक लर्निंग घ्यायची. तुम्ही ते पुढे त्या लर्निंगच्या बेसिसवरती तुमचे जे काही डिसिजन असेल ते घेऊ शकतात. बट आता जे काही मी सांगतोय, हे जे काही चार्ट दाखवतोय तुम्हाला, तर याच्यावरती कोणतंही मी बाय किंवा सेल किंवा होल्डचं डिसिजन देत नाहीये, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही हे आता बघून लगेच कोणताही डिसिजन घेऊ नका. तुम्ही स्वतः रिसर्च करा, स्वतः स्टडी करा, त्याच्यानंतरच तुम्ही डिसिजन घ्या किंवा तुमचा जो कोणी फायनान्शियल ॲडवायझर असेल त्याला विचारूनच तुम्ही तुमचे डिसिजन्स घ्या. ओके. तर बोनस पॉईंट हा होता की इथून पुढे जे काही मी व्हिडिओ टाकणार, ते ॲनालिसिस टाकणार आहे, तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्टॉप लॉस लावायला मी सांगणार नाही, बरोबर. कारण आपण एक लिमिटेड सेट ऑफ कंपनीमध्येच काम करू, जे काही लॉंग टर्म मध्ये आपल्याला स्विंग ट्रेड मध्ये आपल्याला प्रॉफिट देतात. स्विंग ट्रेड मध्ये काय असतं की बाय लो आणि हाय सेल. म्हणजे आता इथं जर बघितलं तर हा स्टॉक इथं मी लेवल मार्क करतो, ओके. आता एक थोडं तुम्हाला डार्क करून दाखवतो मी, दिसत नसेल तर. आता हा स्टॉक, आता याच्यामध्ये बघा, इथून वरती गेला या लेवल पर्यंत, परत खाली आला, परत इथून वरती गेला, इथं थोड्या वेळ ट्रेड केलं साइडवेज, त्याच्यानंतर खाली आला, परत इथून वरती गेला, ओके. म्हणजे 3 वेळा इथून गेला. जर ही रेंज कितीची रेंज आहे, 21-25%, 23% ची रेंज आहे ही, बरोबर. तर आता याच्यामध्ये याचं बिहेवियर काय असतं की सपोज वरती गेला, इथं रेजिस्टन्स फेस केला, खाली आला, इथं सपोर्ट घेतला, परत वरती गेला, रेजिस्टन्स, इथं सपोर्ट घेऊन वरती गेला. ज्याच्यामध्ये आपण काय एक स्ट्रॅटजी वापरू शकतो की सपोज एका रेंज मध्ये ट्रेड करत असला तर स्विंग ट्रेडिंगचा फायदा काय येते, तर स्विंग ट्रेडिंगचा फायदा आहे की सपोज इन्व्हेस्टमेंट टाईप जर ट्रेडिंग केली तर ह्या पॉइंटला जर कोणी बाय केलं तर हा किती आहे, किती आहे, 13,633. ह्या पॉइंटला जर बाय केलं तर तो स्टॉक त्याच लेवलला किती दिवस होता, 13 जानेवारी 21 ते 22 जून 22, म्हणजे जवळपास 1.5 वर्ष ह्याच लेवलला होता. म्हणजे त्यांनी 0% रिटर्न दिलं, म्हणजे इन्व्हेस्टमेंट टाईप मध्ये 0% रिटर्न भेटला. बट जर आपण एक स्विंग ट्रेडिंगने आपल्या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड केला असता तर आपल्याला एकदा 23%, परत दुसऱ्यांदा 23%, परत तिसऱ्यांदा 23%, असं 3 वेळा, म्हणजे 6 महिन्यात, 6 महिन्यात आपल्याला एक अप्रॉक्सिमेटली ॲव्हरेज 20 ते 25% प्रॉफिट भेटलं असतं. तर हा फायदा आहे, बरोबर. तर आपण एक लिमिटेड सेट ऑफ कंपनीज मध्ये काम करणार आहोत, ज्याच्यामध्ये स्टॉक साइडवेज जरी असेल तरी आपण त्याच्यामुळे ह्या स्टाईलने पैसे कमवू शकतो, ओके. फक्त त्याच्यामध्ये आपला जो टाइम स्पॅन असेल किंवा जे पेशन्स असतील, रूल असतील, ते फॉलो करावे लागतील, बरोबर. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देईलच. आज एक बेसिक व्हिडिओ होता की स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, याची तुम्हाला आयडिया आली असेल. जर याच्याबद्दल काही क्वेरी असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, आणि तुम्हाला कोणत्या टाईपची ट्रेडिंग सूट होते ते तुम्ही टाकू शकता, स्विंग ट्रेडिंग, इंट्राडे किंवा फ्युचर ऑप्शन, ओके. तुम्हाला इतर स्टॉक बद्दल किंवा ट्रेडिंग बद्दल कोणतेही क्वेरीज असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ऍड करू शकता, ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, थँक्यू.